राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आज कारागृहातून बाहेर येणार आहेत। आपण जर पाहिलं तर हायकोर्टाने काल सीबीआयला पुन्हा एकदा जामिनासाठी स्थगिती वाढ देण्यासाठी नकार देण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर याविषयी अधिक माहितीसाठी माझ्यासोबत अनिल देशमुख यांच्या वतीने इंद्रपाल सिंग त्यांचे वकील आहेत। तर आज कशा पद्धतीत रिलीज ऑर्डरची प्रक्रिया असू शकते, साधारणतः किती वेळ ही ऑर्डर मिळण्यासाठी लागेल? आज आम्ही सकाळी जे श्योरिटी होती ते आम्ही श्योरिटी फर्निश केली आहे आणि ते त्याचं काम पूर्ण झालं आहे आता डिपार्टमेंटमधून। आता ते श्योरिटीला घेऊन आम्ही आता 1 वाजता न्यायाधीशांसमोर जाणार आहोत आणि तिकडून त्याला व्हेरीफाय करून तिकडून रिट जे आहे ते बनवून रिलीज मेमो आम्हाला 1-1.5 वाजतापर्यंत भेटणार आहे आणि ते रिलीज मेमो स्वतः मी घेऊन अर्था रोड जेलला ते बॉक्समध्ये टाकणार आहेत। तर त्याची प्रक्रिया अशी असते की बॉक्समध्ये जे तुम्ही सकाळी जे मॅटर जे रिलीज मेमो टाकले आहे ते त्यांना ते 3:30ला रिलीज करतात, अर्था रोड जेलमधून बाहेर त्यांना रिलीज करतात। पण जे मेमो 1चे नंतर आपण टाकणार त्यांना 4चे नंतर ते सोडणार आहेत। तर अशी पूर्ण आम्हाला खात्री आहे की देशमुख साहेबांना 4 वाजता ते अर्था रोड जेलमधून सोडणार। नक्कीच सीबीआय आज सर्वोच्च न्यायालयातून काही नवीन आदेश आणू शकतात, काय याविषयी तुम्हाला काही माहिती आहे का? जी, जे सुप्रीम कोर्ट आहे ते सुप्रीम कोर्ट आता वेकेशनवर आहे, तर हे मॅटर कुठलाही अर्जंट आणि इमर्जन्सीचा मॅटर नाही म्हणून सुप्रीम कोर्टमध्ये कुठलाही बेंचचा गठन झाला नाही, कॉन्स्टिट्यूट झाला नाही, कुठलाही बेंच नाही। तर आता सीबीआयला कुठलाही पर्याय नाही, ते आमच्या विरुद्ध कुठलीही अपील किंवा कुठलीही स्थगित ऑर्डर माननीय सुप्रीम कोर्ट कडून ते आणू शकत नाही। नक्कीच, पण एकंदरीतच आपण जर पाहिलं तर पहिला 10 दिवसांची आणि त्यानंतर पुन्हा एकदा 7 दिवसांची म्हणजे तब्बल 17 दिवस सीबीआयला लागले सर्वोच्च न्यायालयातून दाद मागण्यासाठी आणि काल देखील पुन्हा एकदा ते 1 दिवसाची वाढीव स्थगिती जी आहे ती मागत होते। मात्र काय अडचणी त्यांना आल्या असतील सीबीआयला? यावर्षी असं आहे की माननीय सुप्रीम कोर्ट जे पूर्ण वेकेशनवर आहे आणि ते कुठलाही वेकेशन बेंच नाही, तर ते फेल झाले। त्यांनी याचिका खूप लेट सबमिट केली आहे। त्या आपल्याला माहिती आहे रेकॉर्डवर त्या लोकांनी 16 जे लास्ट डे होता सुप्रीम कोर्टच्या त्या दिवशी त्या लोकांनी तिकडे सुप्रीम कोर्टला SLP फाईल केली आहे आणि त्यानंतर तर बेंच बसणार नव्हता अशी माननीय सरन्यायाधीश साहेबांचा नोटिफिकेशन होता, तर त्याप्रमाणे त्यांना बेंच भेटला नाही आणि कॅन्सलेशन ऑफ बेल जो असतो त्याच्यामध्ये काय अर्जन्सी नसते आणि काय इमर्जन्सी नसते म्हणून कोर्ट त्यांच्यासाठीही बसणार असा कुठला प्रावधान नाही। नक्की सर, तर आता काही वेळात तुम्ही निघणार आहात का सत्र न्यायालयामध्ये जाऊन? कशा पद्धतीत ही प्रक्रिया सुरू होईल, किती वेळात होऊ शकते सुरू? डिपार्टमेंटमध्ये आपण श्योरिटी फर्निश केली आहे, ते श्योरिटी तिकडे गेले आहेत आणि ते 1 लाखांची श्योरिटी होती, ते 1 लाखांची श्योरिटी पूर्ण झाली आहे आणि आता मी ते मेमो आम्हाला फक्त घ्यायचे आहे आणि जे रिट असेल, एक रिट असते त्याला रिट म्हणतात आम्ही इंग्लिशमध्ये आणि कानूनमध्ये, तर ते रिट न्यायाधीश महोदय साईन करतील आणि त्यानंतर ते रिटच्या डिपार्टमेंट जे आहे रिलीज मेमो बनवणार आणि तो रिलीज मेमो घेऊन मी 1:30 वाजता किंवा 2 वाजता सत्र न्यायालयातून निघणार आहे आणि अर्था रोड जेलमध्ये ते मेमो ड्रॉप बॉक्समध्ये मी टाकणार आहे। नक्कीच, साधारण 2 तास ह्या सगळ्या प्रक्रियेला जाऊ शकतो असं तुमचं म्हणणं आहे? जी, 1:30 वाजतापर्यंत। नक्कीच सर, त्यानंतर तुम्ही अर्था रोड जेलच्या इथे जाणार आहात, तिथे गेल्यानंतर तुम्ही मेमो जो आहे तो त्या पेटीमध्ये टाकणार आहेत। साधारण ह्या मेमोची जी वेळ असते त्या मेमोला काढण्यासाठी किती वेळ जातो किंवा अर्था रोड जेलमधना जे अधिकारी आहेत ते मेमो किती वाजेपर्यंत काढू शकतात आणि ती प्रोसेस कशी असते, तिथून सुटका किती वाजेपर्यंत होऊ शकते अनिल देशमुखांची? जे सकाळचे मेमो असतात ते 3 वाजता काढतात आणि त्या लोकांना 3:30 वाजता ते रिलीज करतात। जे सकाळच्या नंतर दुपारी मेमो येतात ते 4 वाजेच्या नंतर पेटी ते उघडतात आणि 4च्या नंतर जसं आरोपी असतात त्यांना ते रिलीज करतात।
नक्कीच सर, आपण बघू शकतो काही वेळेतच सत्र न्यायालयामध्ये अनिल देशमुख यांच्या वकिलांची टीम जी आहे रिलीज ऑर्डरसाठी जाणार आहे आणि त्या ठिकाणी प्रक्रिया जी आहे ती जवळपास 1.5 ते 2 तास चालेल आणि त्यानंतर ही रिलीज ऑर्डर घेऊन कारागृहामध्ये जाणार आहेत. अत्तर रोड जेलच्या इथे जाणार आहे आणि ती रिलीज ऑर्डर त्या पेटीमध्ये टाकून जवळपास 4 वाजल्याच्या नंतर अनिल देशमुख हे जेलमधनं बाहेर पडतील. व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही न्यूज, मुंबई.